हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहे मराठी टू इंग्लिश स्टेशनरी वर्ड। या व्हिडिओमध्ये तुम्हाला दररोज वापरात येणारे महत्त्वाचे स्टेशनरी वर्ड खूप सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील। प्रत्येक स्लाइडवर पहिले मराठी वर्ड आणि त्याच्यानंतर इंग्लिश मीनिंग दिलेला आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रोज 5 ते 10 शब्द लक्षात ठेवा। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। काळी शाई म्हणजे ब्लॅक इंक, जे तुम्हाला चित्रामध्ये दिसतच आहे, तर तुम्ही चित्रावरून सुद्धा हे लक्षात ठेवू शकता। शब्दकोश म्हणजे डिक्शनरी। खडू पेन्सिल म्हणजे क्रायोन। रजिस्टर म्हणजे रजिस्टर्स, जे आपण रोज लिहत असतो शाळेमध्ये नेताना तुम्ही रजिस्टर, तर ते रजिस्टर। चिकटवणे म्हणजे गम, त्याला ग्लू पण म्हणतात, तर दोन्ही शब्द तुम्ही लक्षात ठेवा। चिमटी किंवा चिमटा पण म्हणू शकता, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्लिप। खूप साऱ्या प्रकारच्या क्लिप आहे, जे तुम्हाला चित्रामध्ये चांगल्या प्रकारे दिसतच आहे। बाक म्हणजेच बेंच, आणि अशा बेंचवर तुम्ही नक्कीच बसले असणार। भोक पाडण्याचे यंत्र म्हणजे पंचिंग मशीन। चित्र बघा, चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे ना पंचिंग मशीन, आणि हे पंचिंग मशीन तुम्ही कुठे पाहिले तर हे मला कमेंटमध्ये सांगू शकता। सुई भोग करण्यासाठी, याला म्हणतात बोटकिन। हे तुम्ही कुठं बघितले? चित्रामध्ये बघा, हे जे सुई आहे, हे सुई तुम्ही कुठं बघली? मला तुम्ही कमेंटमध्ये कमेंट नक्की करा। चित्रक म्हणजेच पंच, एक अशा प्रकारचे पंच असते, आणि आत्ता जे आपण बघितलं पंचिंग मशीन, त्याला पण पंच म्हणतात, तर दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा। पेनची नीब म्हणजे नीब, हे जे पेन आहे हे इंकमध्ये डुबवून लिहिल्या जाते। खिसावही म्हणजे पॉकेट बुक, ज्याला आपण डायरी पण म्हणत असतो, छोटी डायरी। टपाल तिकीट म्हणजे पोस्टेज स्टॅम्प, हे बघा चित्रामध्ये आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे टपाल तिकीट असते, तर तुम्ही चित्रामध्ये बघा चांगल्या प्रकारे। राजस्व तिकीट म्हणजेच रिव्हेन्यू स्टॅम्प, हे बघा तुम्हाला दिसत आहे ना, हे रिव्हेन्यू स्टॅम्प असते, 1 रुपये 2 रुपये असं 5 रुपये 10 रुपयात भेटत असते। जेबल म्हणजे स्टेबल्स। वस्तूला बांधलेली व किंमत दर्शवणारे लेबल, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात टॅग। हे बघा, हे चित्र आहे टॅगचं, आणि हे अशा प्रकारचं टॅग आपण जेव्हा कपडे घेतो ना, तेव्हा हे असं पाहायला मिळते। तुम्ही आजपर्यंत बघितले नसेल, तर आता जेव्हा तुम्ही कपडे घ्यायला जाणार तेव्हा तुम्ही हे बघा, तुम्ही शर्ट किंवा पॅन्ट टी शर्ट वगैरे घेणार तेव्हा असं हे टॅग लावलेलं असते। ड्रॉइंग पिन, याला इंग्लिशमध्ये पण ड्रॉइंग पिनच म्हणतात। हे बघा चित्रामध्ये चांगल्या प्रकारे बघून घ्या कोणत्या प्रकारची पिन आहे तरी। कार्बन पेपर म्हणजे कार्बन पेपर, लहानपणी मी खूप वापरायचे, नकाशा वगैरे काढायचं, नकाशाच्या खाली ठेवायचं आणि नकाशा काढायचा। तुम्ही याचा कशा प्रकारे उपयोग करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा। नकल पेन्सिल म्हणजे कॉपिंग पेन्सिल, हे बघा चित्रामध्ये दिसत आहे ना, याचा उपयोग चित्रामध्ये रंग भरण्यासाठी होतो। नकाशा म्हणजे मॅप, हा आहे भारताचा मॅप। निमंत्रण पत्र म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड। निळी काळी शाई म्हणजे ब्ल्यू ब्लॅक इंक। निळी शाई म्हणजे ब्ल्यू इंक। दुभाजक, ज्याला प्रकार पण म्हणतात, डिवायडर, हे बघा हे डिवायडर असते जे आपल्या रजिस्टरमध्ये की आपण हे असं स्टिकर चिपकवत असतो। आणि एक असते डिवायडर, ज्याला रोड डिवायडर म्हणते, म्हणजे रोडला 2 भागामध्ये तो डिवाईड करते, तर ते रोड डिवायडर आहे आणि हे डिवायडर आहे। पंख्याची पेन म्हणजे पिसाची लेखणी। कॉईल पेन, जे जुन्या काळामध्ये राजे महाराजे जेव्हा पत्र लिहायचे तेव्हा ह्या पेनीचा उपयोग करायचा। तुम्ही ह्या पेनीचा उपयोग कधी पाहिला आहे का? जर पाहिला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा। घंटी, कॉल बेल, तर हे जे कॉल बेल आहे तुम्हाला चॅनलच्या खाली पण दिसत असेल, तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि हे बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ दररोज मिळणार। पेन्सिल, ज्याला पेन्सिलच म्हणते।
पोस्ट कार्ड म्हणजेच पोस्ट कार्ड, हे बघा पोस्टाचं कार्ड आहे हे, जे तुम्हाला पोस्टामध्ये बघायला मिळते. ड्रेसिंग पेपर म्हणजेच ड्रेसिंग पेपर, हे बघा इथं 2 लेखीचे 3 लाईनीचे जे असते ना वह्या, त्यांना ड्रेसिंग पेपर म्हणते. हे बघा दोन्ही प्रकारचे असते, असे पण असते आणि असे पण असते. वृत्तपत्र म्हणजेच न्यूजपेपर, आणि तुम्ही न्यूजपेपर वाचता का आणि कोणता न्यूजपेपर वाचता हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. अशा प्रकारे आपण आज 30 स्टेशनरी वर्ड शिकलेले आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र, बहीण, भाऊ बहिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण जे स्टेशनरी वर्ड आहे ते शिकायला मिळतील आणि त्यांची पण इंग्रजी इम्प्रूव्ह होणार. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत याच्यातले कमीत कमी 10 तरी शब्द तुम्ही चांगल्या प्रकारे पाठांतर करा, म्हणजेच तुमची इंग्रजी अजून इम्प्रूव्ह होणार. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा.